सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट प्रशासक करून प्रशासकाची नियुक्ती झालीच पाहिजे. खरसुंडी देवस्थान ट्रस्टच्या गैरकारभाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे. खरात साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. खरात साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. मी बबन पार्टी मीडियाच्या सर्व कार्यकर्त्यांना Yes, sir. आज या ठिकाणी सांगलीमध्ये धर्मादायक कार्यालयाच्या समोर श्री सिद्धनाथ खरसुंडी देवस्थान ट्रस्ट यांच्या विरोधामध्ये बेमुदत घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. या अगोदर गेल्या 6-7 महिन्यापूर्वी श्री सिद्धनाथ खरसुंडी देवस्थान तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये श्री सिद्धनाथ खरसुंडी जे ट्रस्ट आहे तो ट्रस्ट गेल्या 3 पिढ्या एकच ट्रस्ट आहे आणि त्या 3 पिढ्यांनी इतके अतोनात गैरकारभार केलेला आहे, अतोनात भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या विरोधात आपण आंदोलन करतो आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या देवी खिंडीचे भाविक आहेत त्या भाविकांनी 25 किलो चांदी खांबाला लावले होते. त्या खांबाचे चांदी काढून ह्या ट्रस्टने चेअरमन चंद्रकांत पुजारी यांनी व ह्यांच्या सगळ्या टवाळखोराने ही सगळं चांदी काढून रात्री गायब केली. ही कुणाच्याच लक्षात आली नाही, ना पुजाऱ्याच्या लक्षात आली ना भाविकाच्या लक्षात आली. पुजाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही फक्त पूजा करायला आहे, फक्त त्या देवाच्या बाहेर काय चाललं त्याला आम्हाला माहीत नाही, किंवा त्यांनी कन्नाडोळा केला असेल किंवा त्यांच्या दोघांचे संगनमत असेल. अशा पद्धतीनं ह्या लोकांचा गैरकारभार चालू आहे. ही काही दिवसानंतर त्यांच्या जो ट्रस्ट आहे जो चांदी आहे त्या चांदीचा मूळ मालक त्याचा पंजोबा ते पुतण्या त्या ठिकाणी येऊन बघितलं तर चांदी गायब झाली. चांदी गायब झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी ट्रस्टला विचारलं. ट्रस्टवाले म्हणले की ह्याला दिलं त्याला दिलं, उडगुडीची उत्तर दिले, तुमची चांदी कुठं जात नाही. आज जागात त्याने चांदी दाखवलेली नाही. त्यांना बरोबर त्याने त्या शिंदेने देवीखंडी शिंदेने पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे, लेखी तक्रार दिली, आमची चांदी गायब झालेली आहे, 25 किलो चांदी गायब झालेली आहे अशी तक्रार दिली. त्याच्यानंतर 1.5 किलोचा फेटा तो पण गायब झालेला आहे. आणि ह्या निमित्ताने अनियमित आहे, त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामध्ये ह्या ठिकाणी असणारा तो चंद्रकांत पुजारी आणि त्यांच्या भ्रष्ट टीमने या ठिकाणी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. 40 वर्ष झाले एकच सत्ता आहे, त्या खरसुंडी देवस्थानाला कुठलीही सोयी नाही, सुविधा नाही. की भक्तांना येण्यासाठी पिण्याची पाण्याची सोय नाही, त्या ठिकाणी भक्तांना येण्यासाठी भक्त निवासाची सोय नाही. कुठलंही कारस्थान झाले या लोकांनी करून कुठलंही काहीच केलेलं नाही. त्याच्यामुळं येणारे आता ही किती पिढ्याचं श्री सिद्धनाथ देवस्थान आहे, त्या देवस्थानी येणारी चैत्र यात्रा असेल, पौष यात्रा असेल, त्या ठिकाणी यात्रेला जागा नाही. इतक्या कोट्यावधी रुपये ह्या चंद्रकांत पुजारी आणि त्यांनी भ्रष्ट कारभार ह्या लोकांनी हडप केलेले आहेत. कुठलेही सिद्धनाथ देवस्थानला याने सोयीसुविधा लोकांना सोयीसुविधा पुरवली नाही. त्याच्यामुळं ह्या लोकांच्यावर इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आरोप आहे आणि ह्याला आरोपाला कारणीभूत आहे हे धर्मादायक. या ठिकाणी ज्ञानेश्वर आंधळे ह्या नावाचा आता तो नाही, आता त्याचे पण तो निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी होता. ह्या लोकांनी धर्मादायक आयुक्तांनी त्याला पाठीशी घालून ह्या दोघांच्या संगनमतानं सगळा कारभार चालू आहे. परंतु हा कारभार आम्ही पूर्णपणे उधळून लावलेला आहे. गेल्या 4 महिन्यापासून आम्ही आंदोलन करतोय, सारख्या बाईट देतोय. आम्ही एखादी बाईट दिली की चंद्रकांत पुजारी चेअरमनची बाईट देतोय. म्हणजे आजपर्यंत चांदी गावली नाही, पण म्हणतो चांदी आहे, चांदी आहेच म्हणतो, अजून नाही म्हणलेलं आहे. परंतु ह्या धर्मादायकांनी म्हणायला पाहिजे होतं, त्यांना नोटीस द्यायला पाहिजे होतं की चांदी कुठं आहे तर सगळ्या देखत दाखवा, भक्तांना दाखवा, पुजाऱ्यांना दाखवा. चांदी दाखवलं नाही, चांदी आहे म्हणून सांगतोय. कुठं आहे चांदी? 2014 ते 2012 ते 2014 ऑडिट झालेलं नाही. तशा पद्धतीचा आपल्याकडे रिपोर्ट आहे, आपण माहिती अधिकार घेतलेला आहे. या 2012 ते 2016 यामध्ये किमान 50 किलो सोन्याचा भ्रष्टाचार ह्या लोकांनी केलेला आहे. ह्या धर्मादायकतेच्या संमतीनं आणि त्या ट्रस्टनं 50 किलो सोन्याचा भ्रष्टाचार केलेला आहे. ह्या लोकांना 41 खाली, त्यांना 41D खाली तिथं मंडळ बरखास्त करावं आणि 83च्या खाली
त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ह्या मागणीसाठी आणि या ठिकाणी भ्रष्ट असणारा ट्रस्टमधील किंवा धर्मादायकमधील सगळे अधिकारी आणि विश्वस्त त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांनी प्रशासक नेमावे. अन्यथा आम्ही या ठिकाणी आज 19ला आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन करतो. जर या ठिकाणी ट्रस्टीनं धर्मादायकनं ह्या लोकांवर जर गुन्हा दाखल केले नाहीत किंवा त्यांना प्रशासक नेमून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून प्रशासक नेमावा ह्या नियमासाठी आम्ही या ठिकाणी बेमुदत घंटा आंदोलन करतोय. जर या धर्मादायकांना जर कारवाई नाही झाली तर ह्या स्वरूपाचं आंदोलन अनेक प्रकारे आम्ही आरपीआयच्या माध्यमातून जिल्हाभर तीव्र स्वरूपाचं करणार आहे.